महिनाभरात घकचरा प्रकल्प उभारून माधवनगर कचरा डेपोमधील कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा भाजप नेते सुमित निकम यांनी दिला आहे आणि अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायतीस देण्यात आल्याची माहिती सुमित निकम यांनी दिली। या निवेदनात म्हटले आहे की 30 डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत माधवनगरमधील कचरा डेपो परिसरात व रस्त्यावरील साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून गावाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याबाबत अनेक वेळा मागणी करण्यात आली होती, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। आमच्या दिनांक 16 एप्रिल 2025च्या आंदोलनानंतर गावातील नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी 3 ते 4 डंपर कचरा उचलण्यात आला आणि कचरा उचलणे सुरू झाल्याचे भासविण्यात आले, मात्र आजपर्यंत कचरा डेपो व रस्त्यावरील कचरा जशाच्या तसा विखुरलेला दिसून येत आहे। तसेच कचरा जाळण्याचे प्रकारही सुरूच आहेत। यावरून माधवनगर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे। तरी माधवनगरमध्ये लवकरात लवकर घनकचरा प्रकल्प उभा करून सध्याच्या ठिकाणी असलेल्या कचरा डेपो परिसरातील व रस्त्यावरील कचऱ्याची 30 दिवसामध्ये विल्हेवाट लावावी, अन्यथा नाईलाजास्तव ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा शेवटी ग्रामपंचायतीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास पुढील होणाऱ्या सर्व नुकसानीस ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात शेवटी म्हटले आहे।